विराट बॅटिंग साठी घ्या. चला त्वरित त्वरित 6 वाजलेत. वेळ जास्तीचा नाहीये. रुपेश 11 जीपीएससी जेवढा वेळ तुम्हाला द्यायला तुम्हाला बॅटिंग करायचे उत्तरार्धामध्ये. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. निखिलजी चौधरी आपल्याला बॅटिंग करायची आपल्या टीमला उत्तरार्धामध्ये. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुयोग मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेलं. या सुयोग मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. बिपिनजी कोकाटे यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सुयोगला देतो आहोत. चला 4 कॅमेरामन आलेत. 4 कॅमेरामन एका खेळाडूचा फोटो काढण्यासाठी आलेत. आणि अर्थात किती महत्वाचा असतो पहा ना एखादा खेळाडू. त्याच्या आयुष्यातील ही मुवमेंट फार इम्पॉर्टंट असते. आणि आजच्या जमान्याची एक गोष्ट महत्वाची आहे, जो दिखेगा ना वही बिकेगा. सामन्याला सुरुवात. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही जेवढं लेट कराल बॅटिंग करताना तुम्हालाच लेट होणार आहे. आणि त्यात अजून एक महत्वाची भर तुम्ही केली आहे की 6 ओव्हरची मॅच व्हावी. चला लक्ष वेधेन मी ते अर्थातच नवीचा संघ थोडस मैदानावरती एकतर बसून घ्या, अन्यथा कृपा करून आपण थोडस जिमच्या बाजूला या. थँक्यू व्हेरी मच. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल शिवम. पहिला चेंडू पहिला बॉल जो मात्र कव्हर्सला खेळत. पहिल्या बॉल वरती इथे सिंगल आली आहे. शिवमच्या अगेन्स्ट आघाडीची जोडी विवेक आणि कल्पेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. शिवम वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. हा बॉल ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचते. जिथे धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 2. शिवम सारखा गोलंदाज आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं ना तर यष्टीरक्षक अगदी डीप मध्ये उभा आहे. शिवम पुढचा बॉल खोलात मिस टायमिंग आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल इथे टिपला गेला. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
धावफलकावरती धावा आहेत त्या दोन. न्यू बॅटर राहुल. खोलात पहिलाच बॉल, फ्रंट लेग पुढे आणलं, लोअर फुलटोच बॉल होता. कव्हर्सला खेळतात, धावा मिळतील या फटक्यामध्ये त्या दोन. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 4. हा फटका इथे फसला. आणखी एक संधी, क्षेत्ररक्षक तोच, झेल टिपण्यात आलाय, खेळाडू बाद. कार्तिक आणि त्याच्या अगेन्स्ट त्याचाच बंधू, अर्थात दोन बंधू एकमेकांसाठी सोबतीला बॅटिंगसाठी, कल्पेश आणि कार्तिक. हा चेंडू वेगवान वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ही शिवम नावाची एक्सप्रेस आहे ना, ती पटरीवरती ज्या वेळेला धावते ना त्यावेळेला वेगाने गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलंय. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये केवळ 4 आहेत. खेळाडू बाद झाले 2. सचिन कोनोजिया गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. खोलात पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती आक्रमण, रन्स मिळतील ते केवळ 2. मागील मॅचचा कॅश प्राइज देणं राहून गेलंय. एक चौकारासाठी राम चौकारासाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज देणं राहून गेलंय. या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं पिंपळेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये आणि षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा फटका देखील ऑन साइडला केलाय. रन्स मिळतील इथे. एक तर आली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, रन्स मिळाल्या. तर 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश चांगली बॅटिंग करतोय. कल्पेश आणि कार्तिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शिवम आणि सचिन हे देखील 2 बंधू एकाच टीम मध्ये खेळतात. सचिनचा हा बॉल इथे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, फेकी चांगली झाली होती. प्रभातचं बॅकअप देखील त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळालं. समीर शेखला पण समीर शेखला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उभं होता. समालोचक आहे, जिथे कॉमेंटेटर म्हणून त्याच्याकडे आपण पाहू. समीर शेख. हा फटका फसला, चेंडू हवेमध्ये, रन्स येतील, धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावर. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. गोलंदाजी मार्क मध्ये सचिन कनोजिया. पुन्हा एकदा यावेळेचा फटका देखील समोरच्या दिशेने पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, त्याला उचललं, धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 13. 13 रन्स ऑन दी बोर्ड. हळूहळू जे मात्र अंधाराचं सावट मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत आहे. हा बॉल देखील गोशांकित क्षेत्रामध्ये, रन्स मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत 15. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय.
शिवम गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल बॅटच्या आतली कडा. हा वेगवान चेंडू. या गोलंदाजाला लय सापडलीये. वेगवान गोलंदाजी तो करतोय. टॉप क्लास बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जे अनप्लेबल डिलिव्हरीज त्याने हातावल्यात. वेगवान चेंडू टाकलेत. अगदी टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. शिवम कनोजिया, सचिन कनोजिया, शिवम कनोजिया दोन्ही बंधू. हा फटका ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. रन्स मिळतील पुनश्च 2. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 17 धावा धावफलकावरती. बंधूंची जोडीची चर्चा जर का करायची झाली तर खऱ्या अर्थानं जिथे आपण IPL मध्ये चहल्स ब्रदरला पाहिलं. पुढचा बॉल पांड्या ब्रदर्स पाहायला मिळाले. चहल्स ब्रदर पाहायला मिळाले. तदनंतर इंडियन क्रिकेटमध्ये पठाण ब्रदर्सला आपण पाहिलं. आणि अर्थात या मॅच मध्ये 2 ब्रदर्सची जोडी. कार्तिक आणि त्याच्या साथीला कल्पेश खेळतोय. सचिन आणि शिवम 2 बंधूंची जोडी एकाच मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेचा फटका ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील त्या 2. प्रलय आणि प्रभात हे दोघं देखील बंधू आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 20. धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल शिवमचा कोलात. वेगवान गोलंदाजी. शिवमची गोलंदाजी ही संघाच्या हितासाठी राहिली आहे. कारण ज्या वेगाने त्याने गोलंदाजी केली आहे. धावफलकावरती धावा आहेत ते 20. केवळ 20 धावा. 3रे षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. हा बॉल वेगवान पाहायला मिळाला. आणखीन एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर. या षटकामध्ये एकंदरीत 6 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 11. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शिवम यावेळेचा चेंडू देखील खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू. डॉट बॉल. शेवटच्या बॉलचा केशेष. शेवटच्या चेंडूचा खेळ येणं शेष आहे. पुढचा बॉल वेगवान क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणखीन एक बॉल इथे निर्धार स्वरूपाचा आलाय. प्रभावी मारा इथे पाहायला मिळाला शिवमच्या माध्यमातून. त्याने 2 षटकात आले. 2 षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या त्या 10. विकेट मिळवल्या त्या 2. रोहित आगरे पहिला बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सचिन. रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं प्रथमच घडलंय की दोन्ही अंपायर एकाच ऍट ए टाइम चहा पीत मॅचची अंपायरिंग करत असताना पाहायला मिळालेत. आज ना अनेक गोष्टी घडल्यात. त्यापैकी ही गोष्ट ही न विसरण्यासारखी आहे. स्कोर कार्ड वरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 22 पाहत आहोत. पुढचा चेंडू
यावेळेला फटका ऑन साइडला केलाय. एकच धाव इथे निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येऊ शकत नाही कारण सचिन कनोजिया त्या ठिकाणी पोहोचलाय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल बॅटची आउटसाइड स्कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू बाद. संभाजीने एक चांगला झेल इथे टिपला. संभाजी गावडेच्या हाती झेल सुपूर्द करून खेळाडू बाद झालाय. रिषभ नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. टॅटू स्पेशलिस्ट. स्ट्राइकिंग वरती रिषभ. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला सरप्राईज पॅकेज. रिषभचं स्वागत केलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटची आउटसाइड एज घेतली जी मात्र कॉर्नरला चेंडू इथे लागला. बॅटच्या कडेला धाव मिळाली. ती एक संघाची धाव संख्या 24. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खोला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट रिषभ. रन्स मिळतील तर 2. संघाची धाव संख्या 26 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. बॅट आधी फिरवली. चेंडूने तदनंतर चेंडू निघून गेला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना संघाची धाव संख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 27 आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धाव फलकावरती. चला घाई करा. उत्तरार्धामध्ये बॅटिंग तुम्हालाच करायची आहे. रुपेश 11. दत्तात्रय कोकरे दत्तू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 5व्या षटकाच्या दरम्यान दत्तात्रय कोकरे दत्तू गोलंदाजी मार्क वरती दाखल होते. रिषभ ऑन स्ट्राइक आहे. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या 27. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका. शिवम चेंडूच्या खाली आलाय. पटसे हेडशॉट. रन्स मिळाली ती एक. संघाची धाव संख्या 28. 28 धावा धाव फलकावर. शिवम. कल्पेश ऑन स्ट्राइक आहे. इथे त्याला बॅटिंग करावी लागेल. आघाडीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये तक धरून उभा आहे. रिषभनेही चांगल्या रीतीने बॅटिंग केली आहे. जरूर डेथ अगदी ओव्हर मध्ये तो आलेला पाहायला मिळाला. काउंटर अटॅक तुम्हाला करावा लागेल रन्स बनवण्यासाठी. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बदलत असताना जाऊन पोहोचते जिथे 30 धावा धाव फलकावरती आहे. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल उसळी घेणारा राहिला. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला. या मैदानाचा ज्यावेळेचा क्रिकेट राहुल 11 मॅचलेस टीम ज्या वेळेला खेळायच्या अगदी राहुल 11 मधून कल्याणी सरांना आपण पाहायचो त्यावेळेचे चेंडू फार वेगळे वापरले जायचे. सध्याच्या घडीचे जे काही चेंडू आपण वेगळे निराळे पाहतोय आणि या मैदानासाठी काही विशिष्ट चेंडू इथे यायलाच हवेत. हा बॉल नो बॉल. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 धावा धाव फलकावरती आहेत. 32 धावा धाव फलकावर.
2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. संभाजी गावडेच्या मनामध्ये काहीतरी एक शंका निर्माण झाली होती. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये कल्पेश तुटून पडलाय गोलंदाजांवरती. त्याच्या बॅटिंगचा एकंदरीत विचार केला ना तर एक चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करतोय. 15 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 15 धावसंख्येवरती कल्पेश नॉट आउट आहे. 14 चेंडू आणि 15 धावा. खोला टाकला समोरच्या दिशेने. रन्स मिळतील त्या इथे केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना धावून पोहोचते. तब्बल 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक प्रगतीपथावरती येते. 5वं पूर्वार्धाचा खेळ. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला. आणखी एक फटका चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक सचिन कनोजिया चेंडूवरती येतोय. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काय नाहीये. पूर्वार्धाचा जसा टॉस झाला, टॉस नंतर मॅच 6 षटकांची खेळावी जसा डिसिजन इथे घेण्यात आला रुपेश इलेव्हन या टीमच्या माध्यमातून काहीशी वेगळी रणनीती असावी त्या टीमची देखील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला इनसाइड आउट स्वतःला वेगळं केलं. फटका चांगला खेळला. धावा मिळाल्या त्या 2. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 39. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये आल्या त्या 6-6 आणि 5व्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर हे षटक राहिलं सर्वाधिक महागड. रन्स येत असताना पाहायला मिळाल्या त्या अर्थातच या षटकामध्ये 12. गोलंदाज रोहित आगरे. पहिला बॉल रोहित आगरेचा जिथे रन्स मिळतील. एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. कल्पेश धावत होता. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 40 बनल्यात. 40 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 40 धावा धावफलकावरती. रिषभ बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 40. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. रोहित. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जीतच्या माध्यमातून 3रा झेल त्याने टिपला या मॅच मध्ये. आज त्याच्या हाताला फेबिकोल लागलाय. चेंडू काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. 3 कॅचेस त्याने टिपल्यात. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करूयात. संजयजी शिर्के साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व आणि त्याहूनही अधिक चांगलं दातृत्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या मैदानावरती जिम असेल, या मैदानावरती बाथरूमची व्यवस्था असेल, या मैदानावरती उद्या येणाऱ्या कालावधीमध्ये स्टेज असेल, हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. संजयजी शिर्के साहेब यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा त्या 41. शेवटची मॅच. पुढचा बॉल रोहित आगरे. हा चेंडू मात्र डावी दिशेने सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती आहेत.
गोलंदाज कल्पेश इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली होती. घोषांकित क्षेत्र आहे. रन्स मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 हा वर्ल्ड कप वर्गावरती धावात. रोहित यावेळेला कल्पेशच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड फटका तर चांगला आला. रन्स मिळतील. एक्झॅक्टली रन्स किती येतात हे पाहाव्या लागतील. केवळ 2 धावा. केवळ 2 धावा. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 हा धाव फलकावरती आहेत. बॉल 20 चेंडू आणि 22 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय कल्पेश. फटका आणखीन एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. इथे फेकी चांगली झाली आहे. शेवटच्या बॉलवरती देखील 2 धावा अर्जित करण्यात येत आहेत. रन्स मिळतील त्या 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47-48 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. 48 रनचं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन कनोजिया, प्रभात बावकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाले. टार्गेट या मॅच मध्ये 48 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. पहिल्या षटक गोलंदाजी मार्क मध्ये कार्तिक दाखवत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या दरम्यान सज्ज होत असताना कार्तिकला आपण पाहत आहोत. या मॅच मध्ये काय घडेल? शेवटचा सामना या पहिल्या दिवसातील पहिला रविवार 2 दिवसाची स्पर्धा 12 मे ला अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळेल. पहिला चेंडू जिथे बॅकफूट वरती फलंदाजाला ढकललं होतं.
गोलंदाज सज्ज होईल. कार्तिकचा हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे इथे. फैयाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, त्यावरती एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कार्तिक पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, घोषांकित क्षेत्रामध्ये रन्स मिळतील का 2. या मैदानाचा खडानखडा ज्या खेळाडूला अनुभव आहे, ज्याने या वर्षीच्या हंगामामध्ये अर्धशतक देखील ठोकलंय वाळकेश्वर प्रीमियर लीग मध्ये, तो स्ट्राईक एंड वरती प्रभात बावकर. पुढचा बॉल लोअर फुलतो समोरच्या दिशेने, प्रभात बावकरच्या बाटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जर का रुपेश 11 टीम मध्ये समीर शेखला आपण पाहिलं ना, तर अगदी त्याच वेळेला LICC टीम मध्ये विराट देखील आहे. 2 छोटी मुलं संघामधून प्रतिनिधित्व करत असताना चौकारानंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. प्रभात बावकर या मैदानावरती कोणता चेंडू कोणत्या दिशेने कोणत्या स्वरूपामध्ये खेळावा आणि अगदी त्याच वरती रन्स कशा गोळा कराव्यात याची चांगल्या रीतीने अनुभव जाणीव त्याला. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने केला, बॉल मैदानाच्या आतमध्ये आला, एक सिंगल मिळेल. 8 धावा धावफलकावरती 48 रनचं टार्गेट इथे सेट केलं. 3 बॉल 7 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय प्रभात बावकर. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 8 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर घोषांकित क्षेत्रामध्ये रन्स मिळतील का इथे 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी बोर्ड, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळेल. रन्स आला 10. पहिला चेंडू कल्पेश प्रभातच्या अगेन्स्ट कट केलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने વધારत असताना 11 धावा. पुढचा बॉल कल्पेश यावेळेला दुरून खेळले, शरीरापासून दूर ठेवला होता हा बॉल. एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा धावफलकावरती आहेत. बारा धावा धावफलकावर 12 रन्स ऑन दी बोर्ड. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा फटका ऑन साइडला, रन्स मिळेल ती केवळ 1. केवळ 1 धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज कमी गतीने टाकला हा बॉल. कल्पेशच्या गोलंदाजीची शैली काहीशी निराळी आहे. तो फार हळुवार पद्धतीने धावत येतो
रनवेवरती तेवढासा जोर देत असताना पाहायला मिळाला नाही. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल कल्पेश. आणखीन एक चेंडू लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. 5 बॉल हाताले त्या गोलंदाजाने. धावा खर्च केल्या तर केवळ 3. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती एकंदरीत 13. पुढचा बॉल आणखीन एक ब्लाइंड स्ट्रोक. लगातारचे 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत. 6 बॉल मध्ये धावा खर्च केल्या कल्पेशने त्या केवळ 3. धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. रिषभ गोलंदाजी मार्क वरती. मॅचची टेन्शन वाढत चाललंय. कहाणी मध्ये ट्विस्ट आलंय या मॅच मध्ये. रंगतदार भरी मॅच. हा बॉल उजव्या शिवरती कबसला केलेत. रस मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी टीमने टॉस जिंकला होता. आयोजकांनी 5 ओव्हरची मॅच जी मात्र सांगून देखील केली होती, जाहीर देखील केली होती. परंतु तदनंतर का असं घडलं की 6 षटकांची मॅच खेळली जाते आणि त्यामध्ये उत्तरार्धामध्ये स्वतः संघ ज्यांनी डिसिजन घेतला. बॅटिंग चालू आहे. धावफलकावरती धावा त्या 2. खऱ्या अर्थानं हा एक आत्मविश्वास देखील असू शकतो. 15 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे रिषभचं. धावफलकावरती धावा त्या 15. हा बॉल पुढ्यात टाकला. रन्स मिळेल ती केवळ एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू. नो बॉल. नो बॉल. नो बॉल. या फटक्यामध्ये आल्या त्या धावा. 2 गोलंदाजी करण्यात येईल. बंद अर्थात एकंदरीत मिळतील त्या 5. या चेंडूने मॅच मध्ये आणलंय. त्यात एक गोलंदाज देखील बंद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावरती आहेत. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. ऋषभ जो मात्र चक गोलंदाज.
पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू बाच्यातली कडा, रन्स मिळेल का? धाबा आलेला नाही आहेत. पहा आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. हे षटक जिथे कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मॉन्टी ज्याला आपण पाहत आहोत. धाव फलकावरती 21 हा फटका समोरच्या दिशेने प्रभात भाऊकरच्या बॅट मधून रन्स मिळतील का 2. संघाची धावसंख्या 23 धावा. धाव फलकावरती आहेत 23 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू बॅकफुटला येत असताना बॅटची लिडिंग एज, घोषांकित क्षेत्र 48 करायचा 5 लाख. स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 24. विजयासाठी 24 ची गरज. 18 बॉल 24 पडल्यात. 18 बॉल 24 ची आवश्यकता. कल्पेश पुढचा चेंडू, यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक 1 2 3 डीपली कॅच. खेळाडूवाद रेहानने कॅच टिपलाय. संभाजी गावडे सॅम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. स्कोर कार्ड वरती 24 आहे. 24 ची आवश्यकता. 17 बॉल आणि 24 धावा. 17 चेंडू आणि 24 धावा या मॅच मध्ये विजयासाठी. पहिलाच बॉल इथे डबल मिळेल. 22 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 22 धावा. संभाजी गावडे स्ट्राइक इन वरती. त्याला बॅटिंग करावीच लागणार आहे कारण सॅम आघाडीला येत असताना बॅटिंग करत असताना त्याला देखील आपण अनेक वेळेला पाहिलंय. आज रन्स बनवावा लागतील त्याला. पुढचा बॉल शेवटच्या क्षणाला कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 धावा धाव फलकावरती आहेत. 21 ची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी. 15 बॉल आणि 21 धावा. एखादा षटकार, एखादा चौकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. एक चौकार तर आलाय या इनिंग मध्ये. हा बॉल समोरच्या दिशेने केला. धावा मिळतील त्या 2. 19 ची गरज. 14 चेंडू आणि 19 धावा. 5 वरती आहेत. 5च वरती राहिल्यात. 14 बॉल 14 बॉल आणि 19 ची गरज. मॅच बॉल पुन्हा एकदा आलाय. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा आपण कल्पेशला पाहत आहोत. पुढचा चेंडू फ्लाइट दिली उजव्या सीच्या बाहेर. कट केला. रन्स मिळाली ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 30 धावा धाव फलकावरती आहेत. 18 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 18 धावा. 13 चेंडू आणि 18 ची गरज. 13 बॉल 18 धावा. केवळ 5 वरती राहिलेत. वेगवान चेंडू. धावा मिळतील त्या 2. 16 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 16 धावा. दोन्ही मैदानाच्या आतमध्ये प्रभात भाऊकर स्ट्रायकर एंड वरती आहे. गोलंदाजाला आता मात्र शोधावं लागेल या इनिंग मध्ये.
धाव फलकावरती धावा आहेत त्या 32. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल. पहिला चेंडू डावीशी सोडून जाणारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे षटकाची. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे सरकतीये. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 15ची गरज, 15ची आवश्यकता. 12 बॉल 15 धावा. हा चेंडू ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 35 बनल्यात. 35 बनल्यात. मॅचचा बॉल आलाय. 35 धावा. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 13ची गरज. 11 चेंडू आणि 13 धावा. राहुल. आणखीन एक बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला. एक तर निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. प्रभात भावकर. संभाजी गावडे थोडासा उशिराने धावला. रन्स मिळाली ती केवळ हे खेळाडू बाद झालाय. सॅम. सचिन कनोजिया सिनियर. सचिन कनोजिया बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. चाचा. स्कोर कार्ड वरती धावा त्या 36. 12ची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत ते एकंदरीत 10 चेंडू आणि 12 धावा. प्रभात भावकर स्ट्राईक रेट वरती आहे. 10 चेंडू आणि 12ची गरज. 10 चेंडू 12ची गरज. राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल मिळतीये. 11 हव्यात. येणारे 9 चेंडू आणि 11ची गरज आहे या मॅच मध्ये. चाचा स्ट्राईक रेटवरती. सचिन कनोजिया सिनियर. पुढचा बॉल घेऊन राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल. रिषभ काहीसा प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षण बदलण्याचे. पुढचा चेंडू उजव्या यशीवरती. इथे मात्र वळण प्राप्त केलं. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला आहे. 11 हव्यात या मॅच मध्ये विजयासाठी. ची गरज. 8 बॉल आणि 11 धावा. ऑन साइडला खेळलेत. रन्स इथे मिळतील. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल वरती प्राधान्य. 10ची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 10 धावा. 7 चेंडू आणि 10ची गरज. 7 चेंडू आणि 10ची गरज या मॅच मध्ये. 7 बॉल 10 धावा. सात चेंडू आणि 10ची गरज. ऑन साइडला केलेत. रन्स मिळतील का हे पाहावं लागेल. पळून पूर्ण करण्यात येतात. दुहेरीची आवश्यकता होती आणि 2 आल्यात. 8ची गरज आहे. 8ची गरज. 6 चेंडू. आता मात्र 8ची गरज. सहा चेंडू आणि 8ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. कार्तिक गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल.
6 बॉल आणि 8 ची गरज या सामन्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू 8 धावा. पुराना चावल ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल प्लेड ऑन. विकेट मिळवली आहे. 5 बॉल 8 ची गरज. पाच चेंडू आणि विजयासाठी 8 ची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा. प्रलय स्ट्राइक रेंजवरती. वेगवान चेंडू. वेगवान मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रलय बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 4 बॉल. आता मात्र 8 ची गरज. येणारे 4 चेंडू आणि 8 ची गरज. 4 चेंडू आणि 8 धावा. पुढचा बॉल. बॅटची आतली गडा. यष्टिरक्षकाचा वेध जो मात्र डॉट बॉल स्वरूपामध्ये चेंडू येत असताना 3 चेंडू आणि 8 धावा. तुझी तुलाच पुरी करायची. हौस आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेव रमनाची. कधी झुकायची आणि कधी नडायची. प्रभात बावकरला झुकावंही लागणार आहे आणि लढावही लागेल. नडावंही लागेल. कारण क्रिकेटचा खेळ एकच गोष्ट सांगतो. लढायचं, घडायचं, नडायचं आणि जिंकायचं. हा फटका समोरच्या दिशेने. प्रभात बावकर. केवळ धावा आल्यात त्या 2. केवळ 2 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. दोन चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू 6 ची गरज. पुढचा बॉल. कहाणी में ट्विस्ट. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. 5 ची गरज आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. कार्तिक वरती प्रेशर आलाय. अंडर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये तो बॉलिंग करतोय. येणारे 2 चेंडू. आता मात्र 5 ची गरज. 2 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. 2 चेंडू. आता मात्र 4 ची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. प्रभात बावकर. कर या नावामध्ये काहीशी वेगळी जादू आहे. सचिन तेंडुलकर, त्याच वेळेला रमाकांत आचरेकर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर या कर नावामध्ये ना क्रिकेटची वेगळी जादू आहे. आणि हा देखील कर मैदानाच्या आतमध्ये. चला काका, रात्र होईल. बॉल दिसणार नाही. दोन चेंडू आणि 4 ची गरज. 2 चेंडू 4 धावा. लोअर फुलटोजा ऑन साइडला. नशिबाने साथ दिलेली आहे की नाही. रन्स मिळतील त्या 2. आता मात्र 1 बॉल 2 ची गरज. 1 चेंडू 2 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा मित्रांनो. 1 बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 2 बनवायचे साहेब. 1 चेंडू आणि 2 ची गरज. 1 बॉल 2 धावा कंपल्सरी आहेत या मैदानावरती. ज्या खेळाडूने हे मैदान गाजवलंय, ज्या खेळाडूसाठी हे मैदान नेहमीच नंदनवन राहिलंय, तो स्ट्राइकेट वरती आहे प्रभात बावकर. 1 बॉल 2 ची गरज. 1 चेंडू 2 धावा. 28 धावसंख्येवरती नॉट आउट केलं प्रभात बावकर. 1 चेंडू 2 ची गरज. 1 बॉल 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा मित्रांनो. मॅच आवडली असेल तर
एक बॉल 2ची गरज. डॉट बॉल आलाय. सामना जिंकलाय तो अर्थातच LICC या टीमने.